आज आपण आलोय रंकाळ्यावर. मामाकडे आलो होतो. मग काय मामी म्हणल्या जाऊया रंकाळ्यावर जरा फिरायला. मग म्हणलं जरा जायला लागतंय, फिरायला लागतंय. मग काय आमची गँग झाली तयार आणि आलो आम्ही रंकाळ्यावर. रंकाळ्यावर फक्त पाणी, पब्लिक आणि खाऊचं गाडे एवढाच विषय. याकडेच ना त्याकडे फक्त खाऊचं गाडं होतं बघा. ही आहे आमची गँग. एवढी जण आलतो बघा. रंकाळ्या आलं की पाणीपुरी घ्यायला लागते. त्याशिवाय फीलच येत नाही हो रंकाळ्यावाल्याचा. मग काय 2 प्लेट घेतली पाणीपुरी आणि दिलाच त्याच्यावर सगळ्यांनी ताव. मी इकडे पाणीपुरी खातोय आणि आमचा भाऊ तिकडं स्प्रिंग पोटॅटो आणाय गेलाय. मग काय म्हणलं बघूया तरी नेमकं यो कुठे गेलाय. हे हाय बघा फ्लेवर स्प्रिंग पोटॅटो. ह्यांचा रेट चार्ट आहे बघा, बघून घ्या. या ताईंचा बरेच वर्षापासून इथं काढाय बघा. क्वालिटी म्हणला तर काय एक नंबरच आहे. त्याच्याकडे फिंगर चिप्स, स्प्रिंग पोटॅटो असं बरंच काय काय मिळतं. ते पण फ्रेश मध्ये. क्वालिटी म्हणला तर एक नंबरच आहे. म्हणून मी पण आपलं 2 स्प्रिंग पोटॅटो घेतलेत बघा. मेवनीज असू किंवा केचप असू भरभरून घातलंय बघा. तुम्ही पण एकदा रंकाळ्यावाला की यांना नक्की भेट द्या. रंकाळ्याच्या समोरच आहे बघा फ्लेवर स्प्रिंग पोटॅटो. मी आमचे 2 पार्सल घेतले आणि गेलो गँगकडे घेऊन. ही काय मग बसतात तवा लगेच त्याच्यावर पडली तुटून. क्वालिटी पण एक नंबर होती बरं का. टेस्ट म्हणजे एक नंबर. तुम्ही पण कधी रंकाळ्यावाला की नक्की एकदा टेस्ट करून बघा. जर कुणी आधी खाल्ला असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलंय ते. सगळं बोलून झालं तरी अजून यांचं खाऊन झालं नाही बघा. टुचून काय लागले तो चवीनं. कसं आहे चव चांगली असली की चवीनं खायला पण बरं वाटतं. पोटॅटो खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो पुढे आणि जरा फिरून झाल्यानंतर चव आली भेळची. काय रंकाळ्यावर भेळ म्हणलं की राजकमल भेळ. कारण क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणजे हितच. दुसरीकडे कुठे जायचंच नाही हो. बघताय ना तुम्ही काका कसं गार 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 फिरवते. मी ऑर्डर केली होती बघा ओली भेळ आणि लिक्विड पापड. तर हर एक प्रकारचं नमुना मिळतात बघा. तुम्हाला यातलं काय आवडतंय कमेंट मध्ये सांगा नक्की. काकांनी हाताला बेल्ट लावून काम चालू केले. हाताला स्पीडच तसं आहे हो. त्यांच्या स्पीडनं आपली भेळ तयार झाली बघा. राजकमल भेळ नक्की एकदा भेट द्या. एक नंबर क्वालिटी. रंकाळ्यावर बसून भेळ खायची मजा म्हणजे वेगळीच. भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी. कारण की घरी केले सुरमई. मस्तपैकी सुरमई फ्राय आणि कोळंबीची कढी केली होती. मग काय म्हणलं घ्यायला लागतोय कोळंबीचा घास आणि खायला लागतोय. कढी एक नंबर झाली. कशी सरसरी. चला भावानो मी घेतो जेवून. तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट बघा फॉलो करून.